जे जे विचारून ते सांगा. नमस्कार. नमस्कार, मी नेक्सस फाउंडर अप्पासाहेब बोरसे, माझे सहकारी बनसोडे सर, वानखेडे सर, झिने सर, खरा सर, आम्ही आज सोबत आलेलो आहे. आणि आज आम्ही नेक्स्ट किट या ऊस या पिकासाठी आम्ही देत आहोत. सर नमस्कार, नाव गाव सांगा. माझं नाव गीताराम बनशी आवटे, राहणार नायगाव, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. आपला हा जो ऊस आहे हा कधी तुटून गेला? 24 जानेवारी. किती क्षेत्र आहे? 3 एकर. 3 एकर आहे का? किती ॲव्हरेज निघाला याच्यामध्ये? एकरी 35 टनाचा ॲव्हरेज निघाला. आज आम्ही यांना नेक्सस रेव्होल्युशनची किट देत आहे. आजची तारीख आहे 3/3/2025. आज या रोजी त्यांचा ऊस तुटून जाऊन किती दिवस झाले? तिथून जाऊन 1 महिना. 1 महिना झाला. आज 1 महिन्यामध्ये जिने सर खाली दाखवा, या क्वालिटीचा आज ऊस आहे. आणि 1 महिन्याच्या नंतर आपण पुन्हा दुसरी शूटिंग घेऊ. हे नेक्सस रेव्होल्युशनचं ज्यावेळेस 2 ड्रिचिंग आणि फवारणी होईल, काय काय बदल झाला त्यावेळेस आपण दुसरी शूटिंग घेऊ. धन्यवाद. नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमस्कार. नेक्सस रेव्होल्युशनमध्ये आपलं सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आजची तारीख आहे 24 एप्रिल 2025. तर आज आम्ही एका ऊसाच्या प्लॉटमध्ये उभा आहे आणि त्या शेतकऱ्याचं पण नाव वगैरे विचारून घेऊ. नमस्कार सर. नमस्कार. आपलं पहिलं नाव गाव सांगा काय आहे आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव रघुनाथ बनशी आवटे, राहणार नायगाव, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. बरं, आपण हे किट जे आहे आपल्या ऊसाच्या पिकासाठी, कारण आपण ज्यावेळेस वापरायची होती त्यावेळेस पण शूटिंग काढलेली, बरोबर आहे? हो. तर ते जवळपास 10 तारखेला तुम्ही वापर केलेला, मार्चच्या 10 तारखेला. हो. साधारण आता किती दिवस झाले जेने सर? 50 दिवस झाले आज. 50 दिवस झाले. तर 50 दिवसामध्ये 2 ड्रिचिंग आणि 2 फवारण्या झाल्या. हो. तर 2 ड्रिचिंग आणि 2 फवारण्या झाल्या ना, तर तुम्हाला ऊसामध्ये बदल काय वाटतो? हे 2 ड्रिचिंग आणि 2 फवारणी झाल्याच्या नंतर काय वाटतं? बदल म्हणजे त्याच्यामध्ये वाढ झाली भरपूर आणि खालून त्याला कोंब जास्त प्रमाणात आलेत. फुटवा जास्त निघाला. फुटवा जास्त निघाला आणि तिरीचा आहे तर तरी पण पुन्हा तो अच्छा अच्छा. हा ऊस जो आहे आपण जे शूटिंग घेतो हा तिरीचा ऊस आहे, हो. बरोबर आहे ना? आणि फुटवा जर बघितला जिने सर इकडे करा खाली, असं मोजून घ्या फुटवा. फुटवा म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ते 13 फुटवे आलेले, बरोबर आहे? आणि जिथं नाही वापरलं तिथं काय फरक दिसतो? तिथं त्या ऊसाची वाढ नाही झाली आणि ऊसाचा पानाचा कलर, पानाची रुंदी, काळोखी, हाईट याच्यापेक्षा किती टक्के फरक आहे? म्हणजे किती कमी वाटतं तिथं? याची हाईट त्या ऊसापेक्षा कमीत कमी 40% वाढ झालेली याच्यामध्ये. ह्या ऊसाची? हो. तिरीचा आहे तरी पण. तिरीचा आहे. हो. आपलं किती क्षेत्र आहे ऊसाचं? ऊसाचं 1.5 एकर आहे आपलं. 1.5 एकर आहे. 1.5 एकरपैकी आपण 1 एकरला हे प्रोडक्ट वापरलेले. प्रोजेक्ट वापरले. चालेल साहेब, आपण मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. मी येऊ का? हो चालेल.